तुमचा विषय आहे? माझं नाव मोरेश्वर देवरावजी काकडे. मी पत्रकार परिषद घेण्यामागचं माझं एकच आहे. मी 2009ला मौजा वानाडोगरी खसरा नंबर 76-123 ही जमीन विक्रीचा करारनामा करून खरेदी केलेली होती आणि त्यामध्ये मी प्लॉटेबल एरिया घेतलेला होता. प्लॉट ही सर्वस्वी जबाबदारी चंद्रशेखर गोळे आणि तारासिंग राजपूत यांची होती, कुशल मेहता यांची होती. यांनी मला 2 वर्षामध्ये ते NADP करून द्यायला पाहिजे होती जमीन. त्यांनी ती आजपर्यंत करून दिली नाही आणि त्या जमिनीमध्ये जेव्हा यांनी करून दिली नाही तर मी ते सगळे इन्क्वायरी केली. त्यामध्ये त्या बऱ्याच गोष्टी मी याच्या आधी तुमच्याकडे बोललो, सगळ्या डिटेल्समध्ये सगळ्या दिलेल्या आहे. माझं एकच म्हणणं आहे की जोपर्यंत या जागेचं सँक्शन होत नाही, मंजुरी होत नाही, सगळे व्यवस्थित डॉक्युमेंट्स होत, तोपर्यंत माझा ताबा तिथं राहायला पाहिजे. ताब्यामध्ये कोणीही हस्तक्षेप करू नये. जेव्हा रात्री बेरात्री अशा गुंड्या प्रकारचे लोक जे आहेत, जे इनडायरेक्टली या लोकांचं इथे इन्व्हॉल्वमेंट आहे, जे मास्टर माइंड लोक आहे इथे, त्यांना इथनं त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे. त्यांनी आमच्या कुठल्याही या जमिनीवर डबल येण्याची हे करू नये, हीच माझी हे आहे, म्हणजे तळमळीची हे आहे. मास्टर माइंड तुम्ही बोललात, कोण आहेत मास्टर माइंड? त्याच्यामधले मास्टर माइंड सांगितले मी नाव तुम्हाला आता. मास्टर माइंड मुन्नाजी यादव हे मास्टर माइंड आहे. हे चेक करावं, लक्षात येईल. आणि दुसरे कमलेश हिराणी, हे समोर आहे. कमलेश हिराणीचं नाव मागे ज्यांचं आहे, हे मला आजही मी ते सांगतो, उद्याही सांगेल. आणि भविष्यात मला जर इथे कुठल्याही प्रकारची जीवहानी झाली, काही झाली, सगळं काही झालं तर त्याची सर्वस्वी जबाबदारी त्यांची राहील. मी एक व्यापारी माणूस आहे, मी संघटनेचा एक पदाधिकारी आहे. मी बाकी सगळे करत असताना मला कुठेही जावं लागते, मला काही सुरक्षा नाही आहे. त्यामुळे यांनी याचं कार्य आणि यांच्या आजूबाजूला असणारे सगळे क्रिमिनल लोक आहेत. माझ्या शेतावर आता बाजूला हे लोक ठेवले यांनी, 4 लोक रात्रीचे आले आणि काही गडबड केली. आता तिथं मला दूध आणायला जावं लागते, कधी काही जाणं आहेच ना, तर प्रत्येक सुरक्षा यंत्रणा घेऊन जाऊ. मी तुमच्या जागेवर किती लोकांना मारहाण झालेली आहे आतापर्यंत? जवळपास आतापर्यंत माझ्या साईटवरती 4 ते 5 लोकांना मारहाण झाली. हिराणींनी पत्रकार परिषद घेतली. या संपूर्ण प्रकरणामध्ये मुन्ना यादवचा सहभाग नाही आहे. मुन्ना यादवने सुद्धा या संदर्भातलं खंडन केलेलं आहे. हिराणी कसं काय सांगेल? मुन्ना यादवचा हे नाही आहे, हे तुम्हाला दिसत आहे ना यामध्ये. अरे तो माणूस कशाला येईल मला सांगा. आता तुमचं इथे काही नाही, तुम्ही कशाला येणार? दिवसभर पोलीस स्टेशनमध्ये आले, दिवसभर तिथं हे केलं, अजूनही त्यांचं इकडे तिकडे कारभार चालूच आहे. तुमच्याकडे काय पुरावे काय आहेत तुमच्याकडे? पुरावे आहेत ना माझ्याकडे, मी तुम्हाला आता दाखवले ना पुरावे त्यांचे माणसंच आहे. पुरावे ते तुम्हाला, जर एक माणूस वारंवार त्या क्रिमिनल ॲक्टिव्हिटीजमध्ये राहणारा माणूस जर वारंवार तुम्हाला तिथे दिसत आहे आणि तो माझ्यासोबत राहते, काय आता हे इथे कशासाठी आले वकील साहेब माझ्यासोबत? यांचं माझं काहीतरी आहे तेव्हाच आले नाही. हे कशासाठी आले इथं माझ्याकडे? यांचं माझं काहीतरी असेल तेव्हाच आले ना. हे कशासाठी आले? काय? संदीप पाटील, बबलू बुधबावरे, अनिल दुबे, सुरेश ठाकूर आणि त्याच्यासोबत व्हिडिओमध्ये अजून कमीत कमी 70-80 लोक होते. यांचे एक 12-15 लोक तर बिलकुल कंटिन्यू असतात. याच्यामध्ये तुम्ही मूळ मालकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला? बऱ्याचदा केला. आजही मी म्हणजे दर 2 दिवसानंतर त्यांना मेसेज मोबाईल करत असतो मी त्यांना. माझं मी त्या दिवशी त्या बबलू बुधबावरेला एकच म्हटलं, अरे म्हटलं माझं बोलणं तर करून दे गोळ्यांसोबत. अरे उससे क्या करना है, भाई से बात करो बोले मेरे. म्हणलं कोण भाई आहे तेरा? मुन्नाजी से बात करो. मग आता मुन्नाजी कोण आहे? अलीकडेच एक व्हिडिओ प्रकाशित झाला, त्यामध्ये गोळे म्हणतात की ते माणसं माझी आहेत, तुमच्याशी करार झालेला नाही आहे. नेमकं सत्य काय आहे? करार झालेला नाही आहे. करार रद्द केला आहे म्हणते. करार रद्द केलेला आहे. वृत्तपत्रात जाहिरात कुठून जाहिरात दिली आहे म्हणते. जाहिरात दिली की रद्द होऊन जाते का? असं त्याच्या जाहिरात त्यांनी पॉवर ऑपॉर्च्युनिटी रद्द करण्यासाठी दिलेला आहे. मला पॉवर ऑपॉर्च्युनिटी सुद्धा दिलेली आहे. पॉवर ऑपॉर्च्युनिटी रद्द होऊन जाते का अशी? आज माझे जे पैसे घेतलेले आहेत तुम्ही चेक नाही. आता मग मी जर 2009 पासून चुकीचा माणूस आहे तर 2024ला 25ला माझ्याकडनं पैसे काय घेतले तुम्ही? 75 लाख रुपये. आता तो पोलिसला व्हिडिओ पाठवून कबूल करत आहे की मी माणसं पाठवले, तर पोलीस कारवाई का करत नाही त्यांच्यावर? तुम्हाला असं शंका वाटते का? शंका आहे ना, 100% शंका आहे. त्यांना कुठेतरी दबाव आहे. कारण की मार्चमध्ये जेव्हा पहिल्यांदा हे प्रकरण झालं, DCP साहेब, PI साहेब जेव्हा होते, ज्या हिशोबाने त्यांनी कारवाई केली तेव्हा त्या हिशोबाने आज होत नाही. गोडेंशी तुमचा व्यवहार झाला आहे, त्यांच्या खात्यामध्ये तुम्ही पैसे टाकलेले आहेत. असं असताना सुद्धा आज गोडे त्यांनी का बदललेत ते? मी एक तुम्हाला सांगता, या लोकांनी त्याला दिली आहे लालच, की भैया ऐसा कर लेंगे आपण, ऐसा यांनी ज्या म्हटलं बघा त्या दिवशी पत्रकार परिषदेमध्ये, हम अभी डेव्हलप करेंगे, आणि त्यांनी 50-60 कोटी रुपये सांगितले हिराणीनं.
की आपण डेव्हलप करेंगे, फिर इतने करोड रुपये आएंगे, फिर आपको इतने मिलेंगे, मेरे ये इतने होईल, हे त्याला दिली लालच. आणि त्याने एकच सांगितलं की तू फक्त घरी बस, येऊ नको कुठे, मी पाहतो. कारण की हा प्रत्येक ठिकाणी नंबर आपला टाकते. नगर विकासमध्ये मोजणीच्या वेळेस नंबर हिराणीच टाकला, नाव गोळेचं, नंबर याचा. लेआउट टाकून विकलं. ते 2006ला लेआउट मंजूर झालेला आहे. काकडेने 2009ला लेआउट घेतलं. बरोबर आहे. मुन्नाजीला ते कसं माहीत पडलं की 2000 काकडेने लेआउट टाकून विकलं म्हणून? ते कसं माहित, कुठून माहिती घेतली म्हणा तुम्ही? ही माहिती 2006ला तर माझं ॲग्रीमेंट नाही झालं होतं. आणि हे लेआउट सँक्शन 2006ला कोणी केलं? कोणी नाही केलं. इथं 2009ला घेतलं. ह्या सँक्शनचं एक गव्हर्नमेंटचा स्टॅम्प आहे. हे बघून मी व्यवहार केला. आम्हाला मॅडम आम्हाला 161. आम्हाला तुम्ही कुठल्याही ओपन फोरमला बोलवा, आम्ही तयार आहे. कुठलेही कायदेतज्ञ, कुठलेही अधिकारी ह्यांच्यासमोर हा मॅटर ठेवावा. आम्ही आमचे सर्व डॉक्युमेंट घेऊन येतो. आम्ही जर चुकीचे असेल तर आम्ही ते माननीय कोर्टामध्ये बघू. कोर्ट डिसिजन घेईल. ह्याच्यामध्ये हा अडाणी 2 वाक्य इंग्लिशमध्ये बोलणारा, इनव्हॅलिडमध्ये काय असतं? इनव्हॅलिड म्हणजे काय सीम आहे का? हे करोडो रुपये काय सीम आहे का? इनव्हॅलिड काय असते? इनकरेक्ट असतो. व्हॅलिड, वॉइडेबल हे असतात. हे इनव्हॅलिड नसतं साहेब. आणि हा कोण होतो डिसिजन घेणारा? हा कोण आहे? सर, तुम्ही भाजपचे नेते आहात आणि इथं नाही, कार्यकर्ता. कार्यकर्ता नेते आहेत, त्यांनी आणि लक्ष द्यावं. तुम्ही यादवजी यांच्यावरती सुद्धा, लक्ष द्यावं. यादवजी यांच्यावर सुद्धा आरोप केलेले आहेत. तेही भाजपशी निगडीत आहेत, कार्यकर्ता आहेत. हो, ते तर त्यांचं भयानक काम आहे. मी तुम्हाला काय सांगू, ते माझ्या विषयाकडे ते असे एकदम लागून बसलेले आहे. मग कौटुंबिक सगळं होतंय. राजकीय सुरबुद्धीमुळे होत आहे. माझा काय संबंध होता राजकीय? तुम्ही कशाला आले म्हणा तिथे रात्री 1:30 वाजता? माझा काय संबंध? मग ते तुमच्या परिवारातील आहेत. मग अशा वेळेस परिवारातील आहेत, भाजप परिवार कुटुंब आहे. मग अशा वेळेस हे सगळं प्रकरण मग टेबलवरती सॉल्व्ह करण्याचा काय प्रयत्न केला? त्याकरता तुम्ही सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या दालनामध्ये गेलो, वकील साहेबांना घेऊन गेलो आणि तिथे त्यांना भेटलो, त्यांना ते बस दिला. जसं आता तुम्हाला तुमचं केव्हा समाधान झालं? मागच्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही आलो, जे काही थोडं आम्हाला वाटलं तेवढं बोललो. नंतर आम्हाला आज लक्षात असं आलं की आपण यांना माहिती द्यायला पाहिजे. आज सगळं घेऊन आलो. तुम्ही एवढा वेळ का देऊन राहिले आम्हाला? कारण की तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या दिवशी त्यांचं बांधलं का कसं तारबीड काम. कारण की ज्याच्याजवळ काही नसते त्याला जे नसते. म्हणूनच तर माझं म्हणणं आहे की जर मी मुन्नाजी यादव यांच्यावरती जर मी आरोप करत असेल तर त्यांनी बसावं मुख्यमंत्री साहेबांच्या दालनात. मी पण जायला तयार आहे. गोळेलाही बनव.